तुमची मुलं तासनतास मोबाईलवर गेम खेळत असतील तर त्यांचे फक्त मनोरंजन होत नसून ते कदाचित मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर असू शकतात. अमेरिका स्थित मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना द्वेष पसरवणारे गट मुलांना जाळ्यात ओढण्यासाठी गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करते. 11 ते 17 वयोगटातील मुलांवर या संघटनांची नजर असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनं सुरक्षा कडक केल्यामुळे दहशतवादी संघटनांनी आपला पवित्रा बदललाय. दहशतवादी संघटनांनी रोब्लॉक्स, माइनक्राफ्ट आणि डिस्कॉर्ड यासारख्या लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मवर आपले लक्ष केंद्रित केले. यामध्ये सँडबॉक्स प्रकारचे गेम सर्वाधिक धोकादायक बनत चालले. तुमच्या मुलांची डिजिटल शिकार होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दहशतवादी संघटनांनी 11 ते 17 वयोगटातील मुलांवर नजर ठेवलेली आहे. रोब्लॉक्स, माइनक्राफ्ट, डिस्कॉर्ड गेमिंग प्लॅटफॉर्मवर लक्ष. मुख्य गेम सोडून मुलाला प्रायव्हेट सर्व्हरवर बोलवतात. सोशल मीडियावर आकर्षक मीम्स दाखवून लक्ष वेधतात. मुलांना कट्टरपंथी विचारांचं प्रशिक्षण दिलं जातं. तुमच्या मुलांची डिजिटल शिकार होते का? पालकांनी काय काळजी घ्यावी? मुलं एकटे असताना तासनतास गेम खेळत असतील तर त्यांना वेळीच रोखा. गेमिंग ॲप्समधील सुरक्षा सेटिंग्ज आणि चॅट फिल्टरचा वापर करा. कायम सतर्क राहा. खेळ खेळताना मुलं काही अनोळखी शब्द किंवा सांकेतिक कोडवर्ड्स वापरताना आढळल्यास तात्काळ सावध राहा. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून 11 ते 17 वर्ष वयोगटातल्या मुलांना, युवकांना आकर्षित करणं आणि नंतर काही स्पेशल टिप्स देतो. या अनुषंगानं त्यांना प्रायव्हेट अशा प्रकारच्या व्हर्च्युअल मोडमध्ये सर्व्हरवर अट्रॅक्ट करणं आणि इथे रॅडिकलायझेशनच्या माध्यमातून त्यांचं ब्रेन वॉश त्या ठिकाणी करणं आणि त्याचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे आता याच विद्यार्थ्यांना, याच तरुणांना एक प्रकारे डिजिटल स्लीपर सेलचा भाग बनवणं. अशा प्रकारची अत्यंत जटिल आणि कुटील रणनीती आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना या भारताविरुद्ध वापरतात. हा फक्त सायबर क्राईम नाहीये, तर खऱ्या अर्थानं 5th जनरेशन वॉरफेअर, कॉग्निटिव्ह वॉरफेअर, मानसिक युद्धाचा हा सरळ एक प्रकार आहे. आणि याला जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक, त्याचबरोबर सरकार आणि सुरक्षा एजन्सीजला अत्यंत तत्परपणे आउट ऑफ बॉक्स जाऊन त्या ठिकाणी विचार करावा लागेल. मुळातच हे 11 ते 17 वर्ष वयोगटातले विद्यार्थी आहेत, तरुण आहेत आणि हे अल्पवयीन असल्यामुळे कायद्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई करणं सुरक्षा एजन्सीजला अवघड जातं. तर दुसऱ्या बाजूला एन्क्रिप्टेड अशा प्रकारचे ॲप्लिकेशन्स, ज्यामध्ये डिस्कॉर्ड सारख्या ॲप्लिकेशनचा समावेश आहे, अशा प्रकारच्या एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशन्सचा रॅडिकलायझेशनसाठी या दहशतवादी संघटना वापर करत असल्यामुळे त्यांना सुद्धा ट्रॅक करणं हे सुरक्षा एजन्सीजला अवघड जात आहे. नक्कीच हा 5th जनरेशन वॉरफेअरचा एक प्रकार आहे.